जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय टी सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या सब्जेक्टचे व्हिडिओज आपण बघत आहोत केस स्कीममध्ये. तर आज आपण युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू डेटाबेस सिस्टीम या युनिटला आपण आज सुरुवात करत आहोत. तर चला सुरुवात करूया. हा जो युनिट आहे फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन टू डेटाबेस सिस्टीम. तर हा जो युनिट आहे याच्यामध्ये डेटाबेस कन्सेप्ट हा यामधला फर्स्ट पॉईंट आहे. टोटल 3 पॉईंट्स याच्यामध्ये आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे डेटाबेस कन्सेप्ट. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या की डेटाबेसच्या रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहे. फर्स्ट कन्सेप्ट याच्यामध्ये आहे डेटा, देन सेकंड वन इज द डेटाबेस, थर्ड वन इज द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, fourth one is the file system versus database management system, then applications of database management system, data abstraction, data independence, database schema, the CORDS rule, and last one is the overall structure of database management system. हे सर्व जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला फर्स्ट पॉईंट डेटाबेस कन्सेप्ट मध्ये स्टडी करायचे आहे. तर फर्स्ट कन्सेप्ट आहे डेटाबेस अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. कालच्या लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती बघितली. डिटेलमध्ये आपण आता याला डिस्कस करू. सो first question is, what is the data? So data is the information which has been translated into a form that is more convenient to process or move. म्हणजे काय? तर बघा, आपल्याकडं आपण रोजच्या लाईफमध्ये आपल्याला बघतो की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा रोज तयार होत असतो. जसे की सपोज आता तुम्ही स्टुडंट आहात सेकंड इयरची, तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की स्टुडंटची माहिती आहे. त्यामध्ये स्टुडंटचा रोल नंबर असेल, एनरोलमेंट नंबर असेल, त्याचं नाव असेल, क्लास असेल, डिव्हिजन असेल, त्यानंतर त्याचा ॲड्रेस असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल. ही जी इन्फॉर्मेशन आहे, ह्या इन्फॉर्मेशनला ही असं जर ही जी माहिती आहे किंवा याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्या पूर्ण क्लासची इन्फॉर्मेशन असेल आणि ही जी क्लासची इन्फॉर्मेशन आहे, आपण ही इन्फॉर्मेशन एखाद्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेबल असेल, चार्ट असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस घेतो आणि एक पर्टिक्युलरली आपण एखाद्या ऑर्डर किंवा एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये ती ज्यावेळेस इन्फॉर्मेशन आपण अरेंज करतो. सपोज आता तुमची इन्फॉर्मेशन आहे, तर ती जी इन्फॉर्मेशन आहे स्टुडंटची, हे रोल नंबर वाईज आपल्याला कधी पण आपण बघितली तर रोल नंबर वाईज ते 1 2 3 4 अशा पद्धतीने, किंवा मग आपण त्याला असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर अशा ऑर्डरने पण लावतो. मग अशा पद्धतीचा जो डेटा आहे त्याला इन्फॉर्मेशन जे आहे त्याला आपण म्हणणार डेटा. सो डेटा इज द इन्फॉर्मेशन विच हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू द फॉर्म दॅट इज मोर कन्व्हिनियंट टू प्रोसेस ऑर मूव्ह. म्हणजे काय की अशी माहिती की जी आपल्याला इझिली ऍक्सेस करता येऊ शकते. सपोज आता स्टुडंटची माहिती घेतली रोल नंबर वाईज. सपोज 75 चा क्लास आहे, मला रोल नंबर पाहिजे 60, तर मी डायरेक्टली 60 नंबरचा स्टुडंटला त्या डेटामधून कॉल करू शकतो. म्हणजे काय की ते एक अरेंज आहे, अरेंजमेंट त्याचे आहे. अशा प्रकारचा अरेंजमेंट टाईपचा डेटा किंवा एखाद्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये टाकलेला डेटा इन्फॉर्मेशन त्याला आपण काय म्हणणार? डेटा म्हणणार. ओके, म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन ती आपण एखाद्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये जी की आपल्याला इझिली ऍक्सेस करता येईल अशी जी काही इन्फॉर्मेशन असेल तिला आपण काय म्हणणार? तर आपण तिला म्हणणार डेटा. ओके, त्यानंतर सेकंड जो कॉन्सेप्ट आहे तो आहे डेटाबेस. ओके, डेटा समजला. आता डेटाबेस, तर डेटाबेस कशाला म्हणणार बघा आपण? द कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा is termed as the database which is organized in a such a way that it can be easily retrieved and managed. Okay, so the database. सो आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की काय आहे? स्टुडंटची इन्फॉर्मेशन. तेच एक्झाम्पल आपण या ठिकाणी कंटिन्यू करू. तर बघा, आता याच्यामध्ये एक नवीन जे आहे ते आपल्याला दिसतंय रिलेटेड डेटा. आता रिलेटेड डेटा म्हणजे काय, तर ते आपण बघू आणि मग तसंच त्याला कंटिन्यू करत पुढे जाऊ. आता स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेतली आपण, रोल नंबर, नेम, त्यानंतर क्लास, डिव्हिजन, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस एक्सेट्रा. ही झाली त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन. आता याच्या व्यतिरिक्त अजून स्टुडंटचे काय काय इन्फॉर्मेशन असू शकते? तर त्याचे क्लास टेस्ट 1चे मार्क, 2चे मार्क, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मार्क, ही झाली दुसरी इन्फॉर्मेशन. त्यानंतर त्याची फॅमिली डिटेल्स असते, फादर्स नेम, मदर्स नेम, फादर्स ऑक्युपेशन, मदर्स ऑक्युपेशन, फॅमिली इन्कम, ही झाली त्याच्या रिलेटेडची थर्ड टाईपची इन्फॉर्मेशन. मग आता हा डेटा काय आहे? हा डेटा सर्व आहे स्टुडंटच्या रिलेटेडचा डेटा. तर मग असा जो काय डेटा आहे त्याला आपण म्हणणार रिलेटेड डेटा. सो द कलेक्शन ऑफ दिस रिलेटेड डेटा. मग आता ह्या सर्व डेटा जो एका ठिकाणी आपण स्टोअर करतो तर त्याला आपण काय म्हणणार? डेटाबेस. आणि असा हा डेटाबेस आपण काय करू शकतो? इझिली ऍक्सेस करू शकतो. त्याच्यामध्ये रेकॉर्ड जे आहे ते आपण इझिली रिट्राईव्ह करू शकतो, मॅनेज करू शकतो. त्यानंतर थर्ड जो कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये तो आहे
database management. A database management system (DBM) is a system software which manages the data. It can perform various tasks like creation, retrieval, insertion, modification, and deletion of the data to manage in it a systematic way as per the requirement. So आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, तर आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय की एक सॉफ्टवेअर जी के आपल्याला हा जो डेटा आहे हा डेटा त्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट करण्यासाठी किंवा डेटाबेस क्रिएट करण्यासाठी त्या डेटाबेसमधून माहिती इन्फॉर्मेशन इन्सर्ट करण्यासाठी त्यामधली माहिती मॉडिफाय करण्यासाठी किंवा डिलीट करायचं असेल किंवा ती माहिती आपल्याला पुन्हा मिळवायची असेल रिट्राईव्ह करायची असेल तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे या करण्यासाठी आपल्याला हे सिस्टीम सॉफ्टवेअर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करतो आपण यूज करतो. त्याच्यामध्ये आपण माय SQL असेल, ओरॅकल असेल किंवा अजून जे काही SQLite वगैरे जे काही डेटाबेस आहे ते डेटाबेस आपण यूज करतो. तर अशा पद्धतीने डेटा म्हणजे एक सिस्टमॅटिक वेनी स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो ज्याच्यामध्ये त्याला आपण म्हणा डेटाबेस, आणि त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन मॅनेज करण्यासाठी जे काय आपण वापरतो त्याला आपण म्हणणार डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर ही जी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. सो a major purpose of database system is a provide user with a abstract view of the data. ओके, आता हा डेटाबेस काय करेल बघा, आपण डेटाबेस म्हणजे बॅकएंड म्हणतो कधी पण, तर हा डेटाबेस काय करतो समोर ग्राफिकल युजर इंटरफेस वरती जे काय ऍक्टिव्हिटीज चालू आहे त्या ऍक्टिव्हिटीज बॅकएंडला डेटाबेस सिस्टीम ही रन करत असते आणि तो फक्त एक ऍबस्ट्रॅक्ट व्ह्यू, एक सिंपल व्ह्यू किंवा एक ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे ज्या काही नेसेसरी डिटेल्स जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच फक्त युजरला दाखवतो, त्याला आपण म्हणा ऍबस्ट्रॅक्ट व्ह्यू. तर ह्या फक्त एक बॅकएंडची प्रोसेस बॅकएंडलाच ठेवून फक्त एक ऍबस्ट्रॅक्ट व्ह्यू किंवा एक सिंपल व्ह्यू युजरला शो करण्यासाठी डेटाबेस सिस्टीमचा आपण यूज करतो. दॅट इज द सिस्टीम हाइड्स द सर्टन डिटेल्स of how the data is stored and maintained. So all the details behind the scene is hidden by the database system. So that is the main purpose of database management system. Then दिस हे आतापर्यंत आपण जे बघितलं हे सर्व आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये किंवा डेटाबेस सिस्टीम बद्दल सर्व आपण बघितलं आहे. आता या अगोदर डेटाबेस येण्याच्या अगोदर जी सिस्टीम आपण वापरत होतो सर्व हा इन्फॉर्मेशन जसं की स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करण्यासाठी आपण जे काय वापरत होतो तर ती होती फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. तर आता फाईल प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे काय, सिंपल आहे. तुम्ही वर्ड, एक्सेल, ॲक्सेस हे जे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर हे जे काय आहे त्याला आपण म्हणणार file processing system. So file processing system is a computer based system in which all the information is stored in the various computer files like a Word, Excel, etc. So these computer files मध्ये ह्या ज्या टाईपच्या कम्प्युटरच्या फाइल्स आहेत यामध्ये आपण सुद्धा इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. So it is useful, but as the requirement of the data processing and the size of the data increases, the drawback of the system comes. So आता काय झालं की फाईल सिस्टीम होती त्यामध्ये आपण डेटा पण स्टोअर करत होतो पण आता आपण जर बघितलं तर ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, नंबर ऑफ डेटा, नंबर ऑफ टाईपचा डेटा हा आजकाल आपल्याला वापरावा लागतो आणि तो आपल्याला इझिली रिट्राईव्ह करता यावा, आपल्याला व्यवस्थित तो त्यामधली माहिती जी पाहिजे तीच माहिती आपल्याला त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करता यावी यासाठी ही जी फाईल सिस्टीम होती ही पुरेशी नव्हती किंवा त्याच्यात जे ड्रॉबॅक्स होते ते ड्रॉबॅक्स याच्यामध्ये होते. मग काय काय ड्रॉबॅक्स होते त्याच्यामध्ये, तर भरपूर सारे ड्रॉबॅक्स या फाईल प्रोसेसिंग सिस्टीम होते त्यालाच आपण डिसएडव्हान्टेजेस ऑफ ट्रॅडिशनल फाईल प्रोसेसिंग सिस्टीम म्हणू शकतो. त्यामध्ये पहिला जो डिसएडव्हान्टेजेस होता तो होता डेटा रिडंडन्सी. आता डेटा रिडंडन्सी म्हणजे काय की बघा, डुप्लिकेशन, एकच फाईल आपण मल्टिपल वेळेस त्याच्या कॉपीज आपण ज्यावेळेस क्रिएट करतो किंवा क्रिएट होतात आपल्याकडून तर त्याला आपण म्हणणार डेटा रिडंडन्सी. आता डेटा रिडंडन्सी नंतर सेकंड जो डिसएडव्हान्टेज तो त्याच्यावरती डिपेंडंट आहे. सपोज बघा एक एक्झाम्पल घेतलं, एक स्टुडंट रेकॉर्डचीच फाईल आहे, ॲज अ क्लास टीचर ती माझ्याकडे आहे, ॲज अ HOD ती HOD कडे पण आहे. म्हणजे तिच्या दोन कॉपीज तयार झाल्या. आता काय झालं की मी ॲज अ क्लास टीचर मी काय केलं, एखाद्या विद्यार्थ्याचा रोल नंबर चेंज केला पण तेच HODच्या फाईलमध्ये तो चेंज होणार नाही, ऑटोमॅटिकली चेंज होणार नाही कारण की त्या दोन फाईल आहेत. त्याला आपण म्हणणार डेटा इनकन्सिस्टन्सी. त्यानंतर थर्ड जो आहे की थर्ड याच्यामध्ये लिमिटेड डेटा शेअरिंग. बघा, जर डेटा जर शेअर करायचा असेल तर त्या फाईलच्या आपल्याला कॉपीज क्रिएट करावं आणि कॉपीज जर आपण क्रिएट केल्या, सपोज आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन एक राहील क्लास टीचरकडे, एक HOD कडे राहील, एक प्रिन्सिपल लेवलला, एक ऑफिसला. तर अशा वेगवेगळ्या कॉपीज त्याच्या डेटाच्या क्रिएट होतील फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये आणि
त्यावरती आपल्याला त्यालाच आपण म्हणतो की डेटा शेअरिंग आपण करू शकत नाही. वेगवेगळ्या कॉपीज क्रिएट झाल्यामुळे वरती आपण बघितलं की डेटा डुप्लिकेशन होतं आणि डेटा कन्सिस्टन्सी पण मेंटेन होत नाही. त्यानंतर फोर्थ नंबरचा जो डिसएडव्हान्टेजेस आहे तो आहे डिफिकल्टी इन ऍक्सेसिंग द डेटा. ओके, सो आपल्याला जर एखादा पर्टिक्युलर रेकॉर्ड जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागतं, वन बाय वन या फाईल प्रोसेसिंग सिस्टममध्ये वन बाय वन आपल्याला ते रेकॉर्ड फाइंड आउट करावं लागतं. त्याला आपण म्हणू शकतो डिफिकल्टी इन ऍक्सेसिंग द डेटा. त्यानंतर नेक्स्ट आहे डेटा डिपेंडन्स. आता डेटा डिपेंडन्स मीन्स काय, की सपोज आपण एखादी फाईल घेतली, सपोज आपण वर्ड फाईल घेतली, त्या वर्ड फाईलमध्ये आपला डेटा स्टोअर आहे. तर काय होतं की कधी कधी त्या फाईलचा फॉर्मॅट असेल तर ते त्या मशीनवरती किंवा त्या आर्किटेक्चरवरती डिपेंडंट असतो. तो आपण दुसरीकडे ती फाईल नेऊन ओपन करायला गेलो तर ती कधी कधी ओपन होत नाही किंवा प्रॉब्लेम्स येतात. त्यालाच आपण म्हणणार डेटा डिपेंडन्स. देन 6 इज द पुअर डेटा कंट्रोल. आता बघा याच्यामध्ये पुअर डेटा कंट्रोल मीन्स काय, की याच्यामध्ये सेंट्रलाइज जे आहे सेंट्रलाइज कंट्रोल नाहीये, बरोबर, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फाईल्स आहेत आणि मग त्याच्यावरती कोणीतरी ऍक्सेस करते आणि मग चेंजेस त्याच्यामध्ये होतात. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला ऍड्रेस अपडेट करायचा आहे तर तो एकाच ठिकाणी होईल, दुसऱ्या त्या फाईल मल्टिपल ठिकाणी आहे त्याच्यामध्ये होणार नाही. सो हिअर इज अ centralized management is not provided, so that's why we can say that it is a poor data control. Then 7 is the problem of security. Okay, सो याच्यामध्ये जे आहे ते सिक्युरिटी कुठे आपल्याला मेंटेन करता येत नाही. नंबर ऑफ फाईल्स ज्या आहेत त्या क्रिएट होतात आणि याच्यामध्ये सिक्युरिटी आपल्याला द्यायला मेंटेन करता येत नाही. तसंच त्यामुळं इथं आपण याला प्रॉब्लेम ऑफ सिक्युरिटी पण म्हणू शकतो. देन द कॉन्करन्सी प्रॉब्लेम, ॲट अ टाइम एका सिंगल फाईलवरती मल्टिपल लोक ऍक्सेस करू शकत नाही. देन ॲटॉमिसिटी प्रॉब्लेम. ॲटॉमिसिटीमध्ये काय होतं की मल्टिपल युजर्सनी जर फाईल ऍक्सेस करायची असेल तर ती होत नाही आणि त्यामुळं काय होतं की जे डेटा आहे तो डेटा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा डेटा हा अपडेट केला जातो आणि त्यामुळं तो डेटा जो आहे तो ॲटॉमिक फॉर्मॅटमध्ये राहत नाही. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आहे डेटा डेटा आयसोलेशन आहे. याच्यामध्ये पण आपण जर बघितलं तर एक सिंगल कॉपी डेटाची राहत नाही, मल्टिपल कॉपीज त्या ठिकाणी क्रिएट होतात. त्यानंतर इंटिग्रिटी प्रॉब्लेम म्हणजे काय, सपोज काही काही आता सपोज एम्प्लॉयचा रेकॉर्ड असेल तर एम्प्लॉयच्या रेकॉर्डमध्ये काही काही कंपन्यांचा रूल असतो की एम्प्लॉय आय डी पाहिजे, पुढं काय राहिला पाहिजे, ई हा जोडला गेला पाहिजे किंवा काहीतरी एक स्पेसिफिक आय डी असतो. तर असे ज्या इंटिग्रिटी आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये मेंटेन करू शकत नाही फाईल प्रोसेस सिस्टीममध्ये. आणि लास्ट वन आहे पुअर डेटा मॉडेलिंग फॉर रिअल वर्ल्ड. म्हणजे आता थोडक्यात रिअल वर्ल्ड म्हणजे थोडक्यात आता काय की आता आजकाल नवीन नवीन डेटाबेस क्रिएट होत आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे डेटाची जी साईज आहे ती साईज जी आहे ती खूप सारी साईज असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा त्याच्यामध्ये असतो. तर अशा प्रकारचा डेटा सपोज इमेज, ऑडिओ, व्हिडिओ ह्या टाईपचा डेटा आपण फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये स्टोअर करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, एक डेटाबेसच पाहिजे असतो. सो इतके सारे ह्या फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचे डिसएडव्हान्टेजेस होते आणि म्हणूनच त्या फाईल प्रोसेसिंग न वापरता आपण काय वापरणार आहोत, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वापरणार आहोत. आणि मग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर याच्यामध्ये जे काय फाईल प्रोसेसिंगचे जे काय डिसएडव्हान्टेजेस होते ते डिसएडव्हान्टेजेस कव्हर केलेले आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमने. मग काय केलं, कंट्रोलिंग डेटा रिडंडन्सी, एका सिंगल ठिकाणी डेटा सर्व स्टोअर असणार आहे. सो रिडंडन्सी डुप्लिकेशन ऑफ डेटा होणार नाही, डेटा कन्सिस्टन्स राहील कारण की एकाच ठिकाणी डेटा आहे त्याला मल्टिपल युजर ऍक्सेस करता येईल, शेअरिंग ऑफ द डेटा. सो जे काही चेंजेस केले असतील ते सर्व सर्व युजर्सला सेम ऍप्लिकेबल असतील. डेटा इंडिपेंडन्स असणार आहे, एका सिंगल ठिकाणी डेटा सर्व स्टोअर असणार आहे, कोणत्याही फॉर्मॅटवरती कुठेही तो डिपेंडंट राहणार नाही. डेटावरती कंट्रोल असणार आहे, सेंट्रलाइज कंट्रोल असणार आहे. त्यामुळे सेंट्रलाइज कंट्रोल असल्यामुळे आपण सिक्युरिटी मेंटेन करू शकतो आणि नंबर ऑफ युजर्स ॲट अ टाइम सेम डेटाबेस ऍक्सेस करू शकतात. त्यालाच आपण म्हणणार कंट्रोल ओव्हर द कॉन्करन्सी. अँड लास्ट वन इज द डेटा मॉडेलिंग फॉर रिअल वर्ल्ड. आपण रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशनसाठी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा कॉन्सेप्ट जो आहे तो आपण यूज करू शकतो. हे सगळं त्याचे ॲडव्हान्टेजेस होते. याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत, तर ते आहे डेटाबेस आपल्याला
यूज करण्यासाठी आपल्याला त्याची जी कॉस्ट आहे, डेटाबेस जर आपल्याला आपल्या एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये यूज करायचं असेल तर आपल्याला परचेस करणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये त्याची कॉस्ट जी आहे ती वाढते. त्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तयार करावं लागतं, त्याची कॉस्ट वाढते. कॉम्प्लेक्सिटी जी आहे डेटाबेसमध्ये ती कॉम्प्लेक्सिटी वाढते. साईज पण डेटाबेसची वाढणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जसे चेंजेस येतील तसे आपल्याला अपग्रेडेशन करणं गरजेचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही जर आपल्याकडून जर मिस्टेक झाली तर हायर इम्पॅक्ट ऑफ फेल्युअर, तो डेटाबेस फेल पण होऊ शकतो. जसं की चुकीच्या क्वेरी जर आपण रन केल्या तर फेल्युअर पण डेटाबेसमध्ये होऊ शकतो. आणि युजर आहे, त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, त्यानंतर डेटाबेस आहे, तर याच्यामध्ये परफॉर्मन्सचा पण थोडाफार इश्यू याच्यामध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीने हे आहेत डिसएडव्हान्टेजेस ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि त्यानंतर लास्ट वन इज द ॲप्लिकेशन. आपण कुठं कुठं हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यूज करू शकतो, तर टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये युजरचा सर्व डेटा याच्यामध्ये आपण स्टोअर करण्यासाठी बँकिंगमध्ये यूज करू शकतो. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ई कॉमर्स आहे, एअरलाईन्स आहे, एज्युकेशन सिस्टीम, रिले रिझर्वेशन सिस्टीम, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, सोशल मीडिया साईटचा डेटा, अशा ह्या आणि अशा नंबर ऑफ टाईपचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्या सर्व ठिकाणी हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जो आहे तो आपण यूज करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ना आपण ह्या 1.1 मधले काही कन्सेप्ट आज आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, मेल करू शकता. आणि याच्या नोट्स वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा ही जी वेबसाईट आहे वर्डप्रेस, ज्ञानेश्वर चोळके wordpress.com, या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. याच्यावरती तुम्हाला MSBTचा सर्व सिलेबस, त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या ज्या काही PPT आहेत त्या PPTs, त्यानंतर याचे व्हिडिओज, असाइनमेंट्स, नोट्स, हे सर्व तुम्हाला या वेबसाईटवरती भेटणार आहे. त्यानंतर IMP क्वेश्चन पण मी याच्यावरती टाकणार आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण मी याच्यावरती टाकणार आहे, त्याचे सोल्युशन पण मी या वेबसाईटवरती टाकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. जय महाराष्ट्र.